लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये मोठ्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। शांतिगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री भेट झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि सध्या नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने देखील दावा केलाय, त्यामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद जास्त असल्याने ही जागा आम्हाला मिळावी असं स्थानिक भाजप नेत्यांची मागणी आहे। त्यामुळे आता नेमका काय निर्णय होतो, पुढे काय समीकरण होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये या मोठ्या हालचाली सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, कारण शांतिगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिक लोकसभा जागेवरून आता मोठ्या हालचाली घडामोडी घडतायत, काय अपडेट? शांतिगिरी महाराजांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। खरं तर नाशिक लोकसभेची जागा जी आहे ती शिंदे गटाकडे आहे। या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहे आणि ही जागा जी आहे या जागेवरती आता शांतिगिरी महाराजांनी देखील काही दिवसांपूर्वी दावा केलेला होता। त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणाला जाते याबाबत अनेक प्रश्न आहेत। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या देखील पदाधिकाऱ्यांनी या जागेवरती दावा केलेला आहे। नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीचे 60 नगरसेवक, 3 आमदार अशी मोठी ताकद असल्यामुळे या ठिकाणी भाजपच्या देखील काही कार्यकर्त्यांनी याबाबत दावा केलेला आहे। त्यामुळे आता या जागेवर नेमकं कोणाला उमेदवारी मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तत्पूर्वी काल शांतिगिरी महाराजांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावरती जाऊन भेट घेतली। त्यांनी उमेदवारीबाबत देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं कळतंय। नाशिक लोकसभेची जी जागा आहे ती शांतिगिरी महाराजांनी स्वतःला मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील साकडं घातल्याचं कळतंय। खरं तर शांतिगिरी महाराज यांनी यापूर्वी संभाजीनगरमधून देखील निवडणूक लढवलेली होती, त्यावेळी देखील शांतिगिरी महाराजांनी मोठं मताधिक्य घेतलेलं होतं। त्यामुळे आता त्यांची तयारी जी आहे ती नाशिक लोकसभेसाठी आहे। त्यामुळे नाशिक लोकसभेमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या भक्तांचा एक मेळावा देखील घेतला होता। त्या मेळाव्याला देखील मोठी गर्दी होती। मात्र सुरुवातीपासून शांतिगिरी महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार याबाबत कुठलीही स्पष्टता होऊ शकली नाही। सर्वच पक्षांकडे ते जाऊन आलेले आहे। यापूर्वी त्यांनी भाजपच्या देखील काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाची देखील चाचपणी त्यांच्याकडून करण्यात आली। मात्र आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडचीच भेट घेतल्याने आता ते शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी करतात का किंवा त्यांना कोण उमेदवारी देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरंय। लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।